आज खरं म्हणजे पेसाचा प्रश्न निर्माण झाला। मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे, आमचं सरकार पहिलं सरकार होतं ज्या सरकारने पेसाच्या संदर्भात निर्णय घेतला। आम्ही पेसा भरती सुरू केली, पेसा भरती पूर्ण केली। काही लोक कोर्टात गेले, आम्ही हायकोर्टामध्ये जिंकलो, हायकोर्टाने सांगितलं तुमची भरती बरोबर आहे। काही लोक सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने तिथे स्थगिती दिली। काळजी करू नका, पेसाचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हेच सरकार या ठिकाणी सोडवेल आणि ज्यांना पेसाच्या अंतर्गत निवड झालेली आहे, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहोत। सोमवार मंगळवारी केस लागणार आहे। सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे, तुम्ही आम्हाला यांना भरतीचे नियुक्तीपत्र देण्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी परवानगी द्या। ती परवानगी आम्ही मिळवणार आहोत आणि सुप्रीम कोर्टातनं परवानगी मिळवून आमची पेसा भरती देखील त्या ठिकाणी करणार आहोत। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जी पेसा पदभरती जी आहे ती मार्गी लावली जाणार आहे लवकरच। कारण की आपण जर बघितलं तर मित्रांनो, ह्या ऑर्डर ज्या आहेत याच्यावरती रिट पिटिशन जी आहे टाकण्यात आलेली होती। जवळपास 2023 पासून मित्रांनो हे प्रकरण सुरूच आहे। परंतु याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, आदेश देण्यात आलेले होते सर्वोच्च न्यायालयामार्फत। उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती, मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली। त्याच्यामध्ये त्यांनी आदेश दिले होते की निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये, गरज भासल्यास सामान्य प्रशासन विभागाचे या ठिकाणी अभिप्राय घेण्यात यावेत असं सांगण्यात आले होतं। तर मग याच्यामध्ये नेमकी कुठली पदं येतात, कुठले जिल्हे येतात, पेसा पदभरती म्हणजे ही नेमकं काय आहे? तर बघा मित्रांनो, पेसामधील जी ही याचिका टाकण्यात आली होती त्यामुळे ह्यांच्या परीक्षा तर झालेल्या आहेत काही जिल्ह्यांच्या काही पदांच्या, परंतु त्याच्या नियुक्त्या ज्या आहेत भेटलेल्या नाहीत पेसामधल्या अजूनही। मग याच्यामध्ये बघा कुठली कुठली 17 संवर्गाची पदं येतात पहा, 17 संवर्ग आहे त्याच्यामध्ये। त्यामध्ये बघा मग तलाठी पद आहे, सर्वेक्षक आहे वन विभागामधलं, ग्रामसेवक आहे जिल्हा परिषदमधलं, अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे, शिक्षक हे देखील पद आहे ग्रामविकास विभाग आणि आदिवासी विकास विभागामधलं। त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षकचं पद देखील आहे, कृषी सहाय्यकचं देखील पद आहे पहा। आता कृषी सहाय्यक पदांची परीक्षा झालेल्या होत्या परंतु नियुक्त्या नाहीत। त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकचं पद आहे, सहाय्यकारी परिचारिका प्रवेशिका म्हणजेच ANM आरोग्य सेविकाचं पद देखील या ठिकाणी आहे पहा। आरोग्य सेवकचं पद देखील आहे ग्राम विकास विभागाचं किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाचं देखील MPWचं। वनरक्षकचं पद आहे पहा, वनरक्षकची देखील परीक्षा झाल्यात। पेसामधलं प्रकरण अजून तसंच आहे। कोतवालची देखील पदं जी भरली जातात मित्रांनो त्याच्यावरतीही बघू शकता आता नवीन जाहिराती परत निघाल्या नाहीत आणि बाकीची देखील प्रोसेस थोडी या ठिकाणी थांबलेली आहे। वन अन्वेक्षकचं पद असेल, स्वयंपाकी पद असेल, प्रयोगशाळा परिचर आणि कामाठी ही जी आहेत मित्रांनो जवळपास 17 संवर्ग आहेत याच्यामध्ये, अजून एक संवर्ग आहे, अशी टोटल 17 संवर्ग मित्रांनो याच्यामध्ये आहेत। ह्या सर्व 17 संवर्गाची जी आहेत या ठिकाणी नियुक्त्या थांबलेल्या आहेत, रिट पिटिशन टाकलेली आहे त्याच्यामुळे। आणि या ठिकाणी जवळपास 13 जिल्ह्यामध्ये पेसा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 13 पेसा जिल्हे आहेत, तिथं पेसा कायदा लागू असतो बघा। अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या 13 जिल्ह्यांमध्ये पेसाचा भाग देखील येतो आणि नॉन पेसाची देखील पद आहेत। परंतु ही जी आहे मित्रांनो याचिका जी आहे त्याच्यावरती आता स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कालचा त्यांचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पेसाबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाची या ठिकाणी बाजू जी आहेत मांडणार आहोत, त्याचा लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी आम्ही सांगणार आहोत। त्याच्याबद्दलची तुमच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे, पेसाबद्दलचा लवकरच आता निर्णय होऊन जाईल। कारण की बरेचसे निकाल रखडलेले आहेत, नियुक्त्या रखडलेल्या आहेत। तुम्ही पेसामधली कुठली परीक्षा दिलेली आहे, कुठल्या पदासाठी दिलेली आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्याच्याबद्दलचं आता जसं नवीन अपडेट येईल, सुनावणी ज्यावेळेस होईल मित्रांनो, आता ही जी सुनावणी होईल ज्याच्यामध्ये काय निर्णय येतो त्याबद्दलचं अपडेट आलं की तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल। अजून तुमचे काय याच्याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा। धन्यवाद।